जोडी मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळते। किरण म्हात्रे आणि मयूर म्हात्रे कुटारी संघाकडून इथे टॉस जिंकल्यानंतर क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय स्वीकारलाय तो वामनचा संघाने। सेमीफायनल 2 आपल्याला पाहायला मिळते। यातून जिंकणारा संघ हिमांशु एंटरप्राइजेस वलवली संघाविरोधात मेगा फायनल खेळेल। कौशल पाटील भंडारली यांचा आपण सन्मान करतोय। हा एक शेवटचा सन्मान आतापर्यंत। कंटिन्यू टू मॅच ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स। चला इम्पॉर्टंट मॅच आहे, जबरदस्त असा हा सामना आहे। पाहूया कोणता संघ इथे विजय संपादन करतोय। टॉस जिंकल्यानंतर क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय तो वामनचा संघाचा आपल्याला पाहायला मिळते। फलंदाजीसाठी आव्हान दिलाय तो कुटारी संघाला। आजच्या दिवसामध्ये अप्रतिम पद्धतीचा खेळ कुटारी संघाचा राहिला। प्रत्येक सामन्यामध्ये निर्णायक खेळ त्यांनी दाखवलाय, परंतु आता मात्र सामना आहे तो वामनचा संघाविरोधात। परंतु इथे मात्र किरण म्हात्रे पहिल्या चेंडूवरती मोठा फटका खेळण्याच्या नादामध्ये बाद झाला आणि पहिली विकेट तंबूच्या आश्रयाला। आत्माराम पोरजी त्यांचं देखील इथे शुभागमन झालंय। नामांकित किराणा शॉपचे ते देखील मालक आहेत, त्यांचं देखील आम्ही हार्दिक स्वागत करतोय। क्या बात आहे, त्यांचा सन्मान करूया थोड्याच वेळामध्ये। सुरुवातीला मॅच खूप महत्त्वाची असेल। संदीप पाटील सर। तर किरण म्हात्रे बाद झालाय, 3 वेळा 0 वरती बाद झाला आजच्या दिवसामध्ये तो या मैदानामध्ये। एक मात्र मॅच मध्ये 21 धावांची इनिंग खेळला, त्यानंतर मात्र कुठेतरी त्याला अपयश आपल्याला पाहायला मिळालं। इम्पॉर्टंट मॅच आहे आणि या मॅच मध्ये देखील तो 0 वरती बाद झालाय। आता मात्र कुठेतरी जिम्मेदारीचा खेळ करण्यासाठी मात्र मैदानामध्ये आलाय तो विशाल म्हात्रे। पण दुसऱ्या एंडला आपल्याला पाहायला मिळतोय तो फलंदाज मयूर। दोन्ही देखील ताकदीचे फलंदाज। इकडे गोलंदाज अक्षय खैरे जो पहिला षटक हाताळतोय। जबरदस्त प्रयत्न केले जात आहेत, कारण त्यांचा हाच मनसुबा असेल संकेत रानडे ज्यांनी नक्कीच एक चांगला संघ बांधणी इथे केलाय वामनचा संघासाठी। पाहायला गेलं तर हाच मनसुबा की ज्या पद्धतीने वलवली संघाने मगाशी रोंजन संघाविरोधात गोलंदाजी धाकड गोलंदाजी केली, त्याच अनुषंगाने आपल्याला देखील तो काम करायचं आहे। कारण जास्त धावा दिल्या तर मात्र इथे चेसिंग करण्यासाठी कुटारी संघामध्ये देखील चांगले ताकदीचे गोलंदाज आहेत, त्याला अनुसरून मात्र इथे आपल्याला चांगली गोलंदाजी करावी लागेल। या अनुषंगाने मात्र इथे पहिला षटक अक्षय खैरेच आपल्याला पाहायला मिळतोय। चांगला प्रयत्न तो करतोय, परंतु इथे मात्र कुठेतरी लाईन भरकट तळली जाते आणि एक अवांतरचा इशारा पंच सचिन कडू यांच्या माध्यमातून आलाय। अवांतरच्या स्वरूपामध्ये एक धाव एका धावेने मात्र धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती 2 वरती। 1-2 अशी स्थिती मैदानामध्ये पाहायला मिळते। वामनचा वर्सेस कुटारी असा सामना आहे, जबरदस्त मॅच मैदानामध्ये। थोडासा रिदम रनअप मध्ये प्रॉब्लेम येतोय। पुन्हा गोलंदाजीच्या बोलण्यावरती सज्ज होताना दिसतोय तो गोलंदाज अक्षय खरे। इथे मात्र मयूर म्हात्रेला आता या सामन्यासाठी चांगला परफॉर्मन्स द्यावा लागेल। हो, पुन्हा एकदा हा वाईट चेंडू येते, अवांतरचा इशारा आलाय। एक अवांतर धाव मात्र कुठेतरी थोडीशी महागात पडेल ती जेव्हा बॉल टू रन हा समीकरण येत असतो त्यावेळेला मात्र अशा धावा तुम्हाला नक्कीच महागात पडतात। अक्षय मयूरसाठी हा चेंडू एज लागते आणि इथे मात्र फलंदाज होईल बाद। दुसरी विकेट तंबूच्या आश्रयाला।
आभार व्यक्त करतो. वावंजा संघ म्हटलं तर संकेत रानडे एक मातबर फलंदाज या संघामध्ये आहे, त्यामुळे खुटारे संघाला संदीप पाटील सर मला वाटतं की 3 षटकामध्ये धावांचा पाऊस धावांचं डोंगर उभारावं लागेल. पण नक्कीच किमान 35-40 धावांपर्यंत मजल मारणं गरजेचं असेल, कारण वावंजा संघामध्ये देखील चांगले फलंदाज आपल्याला नेहमीच पाहायला मिळतात, परंतु या धावांपर्यंत पोहोचला तर नक्कीच दुसऱ्या बाजूला विशाल म्हात्रेचा एक षटक देखील आपल्याला पाहायला मिळतोय, जो खुटारी संघासाठी नेहमीच निर्णायक ठरलाय. आणि आजच्या दिवसामध्ये विशालने देखील आपल्या गोलंदाजीने प्रेक्षकांना प्रभावित केलंय. तर सामन्यामध्ये काय घडेल हा बंद लिफाफा आहे. नक्कीच 6 षटकानंतर आपल्याला तसं रिझल्ट पाहायला मिळेल. इथे मात्र अलंग कार्पेट केलुंगाला ऑनसाईडला मिड विकेटच्या दिशेने चेंडू जातो. दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न, थोडासा क्षेत्ररक्षक फंबल झालाय, त्याचा फायदा मिळालाय. 2 धावा मात्र इथे कंप्लीट केल्या जातात आणि या 2 धावेने मात्र धावसंख्या आता जाऊन पोहोचली आहे ती 5 वरती. पहिल्या षटकाचा खेळ सुरू असताना 5 धावा धावपलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. अक्षय खैरे ज्याच्यावरती टाकलेला विश्वास तो मात्र कुठेतरी सार्थ ठरवण्याचा प्रयत्न करतोय, परंतु दुसऱ्या बाजूला नवीन फलंदाज विकी म्हात्रे आलाय, ज्याने मागच्या मॅच मध्ये निर्णायक खेळ दाखवला होता. 33 धावांची मॅरेथॉन इनिंग तो खेळला होता. तोच मात्र विकी म्हात्रे इथे मैदानामध्ये आलाय. रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न होता. 2 चेंडूमध्ये 2 धावांचा योगदान आतापर्यंत विकीने दिलाय. हो, जबरदस्त थोडासा ओव्हर पिच आणि त्याला मात्र लॉफ केलाय. लॉंग ऑनच्या वरतून आलाय विकी म्हात्रेच्या बॅट मधून दमदार षटकार. बघा, सन्माननीय रतनजी गोंधली यांचं इथे शुभागमन झालं आहे. स्वागत आहे आपल्या या स्पर्धेमध्ये. आमदार चषक आणि सहदेव पाटील देखील त्यांच्या सोबत आले. पाहुण्यांची बांधी आली. व्यासपीठावरती सामन्याचा आनंद घेताना भरपूर प्रेम A1 जोडीला आता या स्पर्धेमध्ये मिळालाय. तर इथे धावफलकावरती धावा आल्या त्या 11 धावा. आता मात्र कुठेतरी सन्मान स्थिती पाहायला मिळते ती खुटारी संघाची, कारण याच अनुषंगाने धावांचा जो अक्षरशः टार्गेट द्यायचा या पद्धतीने झाले तर नक्कीच एक चांगली धावसंख्या इथे उभी केली जाऊ शकते. रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न होता, चेंडू आणि बॅटचा संपर्क नाही. विशाल मात्र स्ट्राईक एंडला खेळताना आपल्याला दिसतोय. निर्धाव चेंडूची सांगता पाहायला मिळते. संकेत रानडे आलाय. दुसरा षटक संकेत. हो, जबरदस्त, क्या बात आहे. प्रॉपर टायमिंग, फाईन लेग पूर्णपणे क्लिअर केलाय. आलाय दमदार षटकार. एकदा दोनदा तीनदा झाला विजय चौकारांनी. एकदा दोनदा तीनदा झाला विजय चौकारांनी. नेता शोधून भेटणार नाही प्रशांत ठाकूर साहेबांना. नेता शोधून भेटणार नाही प्रशांत ठाकूर साहेबांना. षटकार आला आणि षटकाराने मात्र इथे धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती 17 धावांवरती. संकेत पुन्हा एकदा अटॅमवरचा विकेट, क्रॉस बॅटेड खेळून गेलाय. चेंडू मात्र जातोय, तो फाईन लेग पूर्णपणे क्लिअर झालाय. अजून एक चौकार, जबरदस्त इथे फलंदाजी. आता मात्र कुठेतरी खुटारी संघ सुस्थितीमध्ये पोहोचताना दिसतो. सुरुवातीचे चेंडू पाहिले पहिल्या षटकाचे तर निश्चित थोडासा प्रेशर दबाव होता खुटारी संघावरती. जसा षटकार शेवटच्या चेंडूवरती आला, धावा 11 पर्यंत पहिल्या षटकामध्ये पोहोचल्या. त्यानंतर मात्र विशाल म्हात्रे आता इथे या दुसऱ्या षटकामध्ये आक्रमक होतोय. धावफलकावरती धावा जाऊन पोहोचल्यात त्या तब्बल 21 धावा. 2 गडी बाद 21. चांगली स्थिती आता खुटारी संघाची पाहायला मिळते. पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, इथे मात्र चेंडू अडकवला गेलाय. जबरदस्त फिल्डिंग. लॉंगॉनच्या दिशेने मात्र तेजसने मात्र उंच उडी मारून मात्र हा झेल जरी सुटला असला तरी मात्र किमान 4 ते 5 धावा वाचवण्यामध्ये त्याने संपादन केलाय. अप्रतिम जबरदस्त इथे फिल्डिंगचा प्रयत्न पाहायला मिळालाय.
डॉट चेंडू येतोय, कारण एकच धाव त्या चेंडूवरती पाहायला मिळाली. इथे मात्र हा निर्धाव चेंडू आलाय. पुन्हा एकदा संकेत समोर फलंदाज विकी म्हात्रे. डान्सिंग द डाऊन विकेट. इथे मात्र जबरदस्त मिड विकेटच्या वरतून आलाय हा अप्रतिम खणखणीत विकी म्हात्रे. ब्रँडेड 6. बाबूराव नाही तर इथे आता विकी आलाय. विकी आणि विशाल आलाय. त्यांनी दाखवून दिलंय 14ची सरासरी मात्र आता इथे कंप्लीट त्यांनी ठेवलेली आहे. ज्या अनुषंगाने फलंदाजी होते तर असंच नाव क्रिकेट आहे. क्रिकेट पाहायला गेलं तर कधी बदलेल हे सांगता येत नाहीये. अठ्ठावीस धावा. अजूनही शेवटचा एक षटक बाकी आहे आणि या शेवटच्या षटकामध्ये किती धावा येतील का गोलंदाज कमबॅक करेल हे देखील पाहणं तेवढं गरजेचं आहे. तर चांगली धावसंख्येकडे वाटचाल मात्र इथे खुटारी संघ करतोय. कारण आत्ताच जी स्पर्धा आपण स्वर्गीय नारायण शेठ ग्रुप चषक किरवलीची पाहिली त्या स्पर्धेमध्ये रनर अप संघ राहिला होता तो खुटारी संघ. जबरदस्त परफॉर्मन्स त्यांनी दाखवला होता. इथे प्रेक्षक मात्र या सामन्याचा आनंद घेताना आपल्याला दिसतात. तर सर्व प्रेक्षकांचा आपण आभार व्यक्त करूया. उलात मेल काढून मात्र ही सर्व प्रेक्षक मंडळी या सामन्याला एन्जॉय करतात. गोलंदाज तेजेश मुकादम स्क्वेअर लेग आणि मिड विकेटच्या मधोमध चेंडू मात्र सीमा रेषा पार आलाय हा चौकार. तर धाव फलकावरती धावा आल्या त्या तब्बल 32 धावा. 32. अजूनही 5 चेंडूचा खेळ बाकी आहे. इथे मात्र फलंदाज विशाल म्हात्रे. हो अजून एक मोठा फटका. क्या बात है. अप्रतिम खेळ मैदानामध्ये खुटारी संघाच्या माध्यमातून पाहायला मिळते आणि या षटकाराने मात्र धाव संख्या आता वेगाने जाऊन पोहोचली ती 38 वरती. 38 लिया जाएगा. मारे मारे तेजेश मुकादम वरती आता हल्ले चढवले जातात. कडे विशाल म्हात्रे मात्र आक्रमक झालाय. आपल्या संघासाठी जबरदस्त खेळ तो देखील करतोय. आणि विकी म्हात्रे सुरुवातीचे सलामीचे फलंदाज कोणताही योगदान न देता आऊट झाले. हो तरी ते तिसऱ्या पंचांची मागणी केली गेली. पाहूया का असेल. मनोज पवार इथे आहेत. इट्स आउट. फलंदाज बाद आहे. नक्कीच बॅट मात्र थोडीशी लेट आली आहे. तर इथे मात्र तिसरा विकेट तंबूच्या आश्रयाला. धाव फलकावरती धावा आहेत त्या तब्बल 38 धावा. 3 चेंडूचा खेळ अजूनही बाकी आहे. सेमीफायनलचा सामना आहे. विजेता संघ वलवली संघाविरोधात फायनल खेळेल. या मैदानामध्ये वैशिष्ट्य राहिलंय वलवली संघाचं देखील सलग 4थ्यांदा ते या स्पर्धेच्या नामांकन पारितोषिकामध्ये समाविष्ट झालेले आहेत. पहिल्या वर्षामध्ये चॅम्पियन, दुसऱ्या वर्षामध्ये चॅम्पियन, तिसऱ्या वर्षामध्ये चतुर्थ क्रमांक आणि आता 4थ्या वर्षामध्ये काय असेल. कारण कधी कधी प्रवीण एखाद्या संघाला एखादा मैदान हा लकी असतो आणि त्या स्पर्धेची ते वर्षभर वाट पाहत देखील असतात. आणि 2020चा जर विचार केला तर खुटारी संघ देखील या मैदानामध्ये चॅम्पियन झाला होता.
मात्र ती पुनरावृत्ती आता 2025 मध्ये करावी लागेल हा देखील मोठा प्रश्न आहे. कारण समोर वावनचा संघ आहे, त्यांना देखील कमी लेखून चालणार नाहीये. जरी तुमच्या धावा झाल्या असल्या तरी आमची बॅटिंग बाकी आहे हा देखील येणारा नंतरचा जो बंद लिपा तो ओपन होईलच शंका नाही. परंतु इकडे आता चांगला प्रयत्न केला जातोय. शेवटचे चेंडू मात्र निर्णायक फेकण्याचा प्रयत्न गोलंदाज किरण तेजस मुकादम करताना दिसतोय. कारण सुरुवातीच्या 2 चेंडूमध्ये 10 धावा पाहिल्या, त्यानंतर मात्र थोडा कमबॅक आपण त्याचा पाहिला आणि पुढच्या 3 चेंडूमध्ये फक्त 1च धाव खर्च केली आहे. म्हणजे हा कमबॅक असतो, शेवटचा षटक, निर्णायक षटक. कारण स्लॉग ओव्हरमध्ये नेहमीच अटॅक होत असतं आणि अटॅक करण्याची सुरुवात देखील विशालने केली होती. इथे या षटकातील शेवटचा 1 चेंडू बाकी आहे. शॉर्ट ऑफ प्लेन मारण्याचा प्रयत्न, मिड विकेटकडे चेंडू ठेवला होता, 1 धाव पूर्ण होते. अलॉंग द कार्पेट तिकडे मिस फील्ड, बॅकअपला क्षेत्ररक्षक आलाय, तत्पूर्वी 2 धाबा पूर्ण होतात. 3ऱ्या धाब्याचा प्रयत्न आणि फलंदाज होईल. 2च धाबा मिळतील आणि अशा रीतीने मात्र इथे 3 षटकांचा खेळ संपलाय. पहिल्या सत्राचा खेळ संपलाय. धावफलकावरती धाबा आहेत त्या तब्बल 41 धाबा आणि 42 धावांची गरज आहे. थँक्यू. सन्माननीय दिनकर पाटील रोहनजन यांचा सन्मान केला जाईल. या दिनकरजी पाटील, विष्णू पोरजी यांच्या शुभ हस्ते आपण दिनकरजी पाटील यांचा देखील सन्मान करूया. सन्माननीय आत्माराम पोरजी ग्रामस्थ मंडळ धानसर यांचा सन्मान आपण करूया. आत्माराम पोरजी या, तुमचा सन्मान येथे केला जाईल. वावंज विरुद्ध खुटारे अशी सेमी फायनलची आपण लढत पाहतोय. एका बाजूला वलवली संघ पुन्हा एकदा फायनल मध्ये गेलाय, सातत्य टिकवले त्या टीमने. सन्माननीय रतन गोंधले यांचा सन्मान करूया. रतनजी गोंधले या, हे संपूर्ण प्रतिष्ठित नागरिक आहेत दानसर गावचे आणि त्यांचा आपण सन्मान करतोय. काही रंजन गावाचे मान्यवर आहेत. सहदेव पाटील यांना सन्मानित करूया. काही 2 सामने बाकी आहेत आणि काही सन्मान सोहळा देखील बाकी आहे, परंतु हा करणं गरजेचं असेल कारण पुढच्या वर्षी ही स्पर्धा 1 वर्ष वाट पाहिली जाईल संदीप पाटील सर. परंतु एवन जोडीवरती जे प्रेम आपण पाहतो ते अफलातून आहे आणि अपरंपार प्रेम आहे या दोघांवरती. सन्माननीय दिनकर पाटील यांचं आपण स्वागत केलं. सहदेवजी पाटील यांचं स्वागत करूया. तर निश्चित आता कॉमेंट्री बॉक्समध्ये सेमीफायनल 2 आपण पाहतोय. गुरुनाथ वावेकर, यस गुरुनाथ वावेकर यांना विनंती की आपला सन्मान आपण स्वीकारायचा आहे. हॅलो, रंजनचे आमचे दिनकर पाटील यांच्या वतीने या स्पर्धेसाठी 2000 रुपयाचा डोनेशन आम्हाला पुरस्कृत केलाय, त्याबद्दल त्यांचं मनपूर्वक आभार आम्ही व्यक्त करतोय. आणि याच मैदानामध्ये येणाऱ्या 22 तारखेपासून एक मोठी डेची स्पर्धा आपल्याला पाहायला मिळेल. 5 दिवसाची स्पर्धा आपल्याला पाहायला मिळेल. साक्षी स्टार चषक आपल्याला नक्कीच याच मैदानामध्ये किशोर पोरजी यांच्या माध्यमातून, कैलास पोरजी यांच्या माध्यमातून ती स्पर्धा असेल. 22 ते 26 सतीश शेठ म्हात्रे यांच्या मार्गदर्शनाने ती स्पर्धा असेल याच मैदानामध्ये. आणि 22 तारखेपासून नाईटची स्पर्धा रांजणपाडा येथे सुरू होते. युवक काँग्रेस चषक
प्रशांत पारवे आणि चंद्रकांत चौधरी यांच्या माध्यमातून पहिल्या चेंडूवरती षटकार आला आहे आणि इथे मात्र एक सिंगल आली आहे. षटकारानंतर थोडासा कमबॅक करण्याचा प्रयत्न आणि इथे फलंदाजाने देखील थोडासा नियंत्रण दाखवलाय, कंट्रोल केलाय. चांगला चेंडू होता, सन्मान प्रथम प्रयत्न. जरी आज फलंदाजी या सामन्यामध्ये अपयशी झाली असली, 14 धाबांची केली त्यांनी साकारले, परंतु क्षेत्ररक्षण देखील चांगला केलाय. बघा लक्षात घ्या, सेमी फायनल पर्यंतच मालिकावीर बाईक साठी धावा काउंट होतील याची नोंद घ्यायची आपण. फायनल साठी धावा काउंट होणार नाही संदीप पाटील सर. नक्कीच, म्हणजे ह्याच इथपर्यंतच तुमचा प्रवास असेल याची नोंद घ्या. संकेत रानडे आउट झालाय. जबरदस्त असा फलंदाज होता, परंतु इथे मात्र त्याला बाद केला गोलंदाज आकाश म्हात्रेने. दुपारी संघ चैतन्येश्वर कुटारे 7 वरती 1 इथे वावंचा संघ पाहायला मिळतोय. थोडासा अडचण नक्कीच आहे. कृष्ण विहार बिल्डर्स अँड डेव्हलपर्सचे सन्मान्य श्री हरेश पोरजी यांचे इथे शुभागमन झालंय. हरेशजी पोरजी साहेब, त्यांना विनंती करतो की आपण यावं आणि एक उत्कृष्ट गोलंदाज मला वाटते प्रवीणजी घरत यांचे इथे आगमन झाले. प्रवीण घरत आपलं स्वागत आहे, ज्यांचा आपण खूप मोठा बॅनर पाहतो. श्री हरेश पोरजी कृष्ण विहार बिल्डर्स अँड डेव्हलपर्स, त्यांचा आपण थोड्याच वेळामध्ये शुभागमन पाहणार आहोत. जाऊया कॉमेंट्री बॉक्समध्ये. धावपालकावरती धाबा त्या 9 धाबा, 1 गडी बाद 9. नवीन फलंदाज मैदानामध्ये आलाय तो अक्षय आणि मयूर. हो, मोठा बटका खेळण्याचा प्रयत्न. इथे चेंडू हवेमध्ये आहे, झेलवरती क्षेत्ररक्षक आलाय, परंतु झेल मात्र सुटला गेलाय. किरण मात्र सोपा झेल होता, झेल सुटला गेलाय. बघा, धाबांची इन्व्हेस्टमेंट जरी जास्त असली तरी मात्र जर असे झेल सोडले आणि त्या पाठोपाठ मात्र मोठे फटके आले तर मात्र तुम्हाला मागात पडू शकतो. याचबरोबर रोहंजन ग्रामपंचायतीचे माजी सरपंच, आदर्श व्यक्तिमत्व, भारतीय जनता पार्टीचे सक्षम नेतृत्व, सन्माननीय नंदकुमार शेठ म्हात्रे खुटारी यांचं इथे आगमन झालेलं आहे. जास्त आपल्याला नक्कीच पाहायला मिळतात, कारण धावफलकावरती धाबा येतात तर त्यात 14 धाबा, 3 धाबा आणि आता मात्र समीकरण बदलत चाललंय. येणारे 12 चेंडू आणि 28 धाबांची गरज आहे. हा, आता कारण त्याशिवाय पर्यायच नाहीये. गोमाशेठ आता इथे आपली ATM बँक ओपन करतायत की आता 2 विकेट जर घेतल्या लगातार तर 2000 रुपये दिले जातील. 2000. कारण संघ जेव्हा खेळतो त्यावेळेला यस सचिन कडू. ओके. येणारे 12 चेंडू आणि 28 धाबांची गरज आहे. गोलंदाज विशाल म्हात्रे. अतिशय चांगला चेंडू, जबरदस्त, थोडासा स्लोअर चेंडू. कारण हीच तर खासियत आहे या गोलंदाजाची, नेहमीच फसवण्यामध्ये प्रारंगत आपल्याला पाहायला मिळतोय तो विशाल म्हात्रे. आणि या सीझन मध्ये अतिशय चांगला इन्फॉर्म असलेला हा खेळाडू आहे. पण दुसऱ्या बाजूला फलंदाज देखील तेवढ्या ताकदीचा आपल्याला पाहायला मिळतोय अक्षय पाटील. पाहूया काय करतोय या सामन्यामध्ये. फुलटॉस होता मारण्याचा प्रयत्न, इथे मात्र चेंडू मिस केलाय. 1 धाव जरी आली असली लेग बायच्या स्वरूपामध्ये तरी मात्र या धावेला महत्व नाहीये, कारण ह्या चेंडूवरती मोठा फटका येणं गरजेचं होतं, कारण चेंडू त्या पद्धतीचा होता. कधी कधी संदेश असंच चित्र पाहायला मिळतं, जेव्हा तुम्हाला असे लालची बॉल येतात त्यावेळेला मात्र ते चेंडू तुम्ही मिस करता आणि त्यावेळेला तुम्हाला तो टेन्शन येत असतो. 10 चेंडू आता मात्र गरज आहे ती 27 धावांची. 10-27 समीकरण. थोडंसं पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न होता, इथे मात्र धाव घेण्याचा प्रयत्न नक्कीच केला गेलाय. स्वतः फॉलो थ्रो मध्ये चेंडू अडकवण्याचा प्रयत्न विशालने केलाय. 1 धाव नक्कीच इथे पूर्ण होते. एका धाबेने मात्र धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती तब्बल 16 वरती.
तर निश्चित मंचकावरती आपण पाहतोय कृष्ण विहार बिल्डर्स अँड डेव्हलपर्स श्री हरेश पोरजी यांच्याकडून स्पर्धेला मालिकावीरची बाईक देण्यात आली आणि त्यांचे सुपुत्र सार्थक पोरजी यांचं इथे आगमन झालं आहे. सार्थक पोरजी आपलं मनपूर्वक आभार. जबरदस्त योगदान. मालिकावीरची बाईक हरेश पोरजी सार्थक पोरजी यांचा देखील आम्ही आभार व्यक्त करतो आणि मालिकावीरची बाईक संदीप पाटील सर या स्पर्धेला देण्यात आली. धन्यवाद. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न रनआउटचा धोका परंतु पाहूया नाहीये. पंचाने दाखवलाय की फलंदाज पोचला गेलाय. 2 धावा तर कंप्लीट झाल्या. 2 धावेने मात्र धाव संख्या आता जाऊन पोचली ते 18 वरती. येणारे 8 चेंडू. आता मात्र गरज आहे ती 24 धावांची. 8 चेंडू 24 धावा. हो निर्धाव चेंडू आला आहे. खरं हा षटक मात्र निर्णायक होता आणि त्या षटकामध्ये गोलंदाज मात्र आपली ताकद दाखवतोय. येणारे 7 चेंडू. आता मात्र गरज आहे ती 24 धावांची. 7-24 समीकरण. हा चेंडू मात्र 52साठी निर्णायक असू शकतो. रिवर्स करण्याचा प्रयत्न नाहीये. अजून एक निर्धाव चेंडू. विशाल मात्र सक्सेसफुल ठरलाय. जबरदस्त फलंदाजी देखील त्याची राहिली आणि इथे मात्र गोलंदाजी देखील तेवढ्या ताकदीनिशी राहिली. धावफलकावरती धावा आहेत त्या तब्बल 16 धावा. येणारे 18 धावा. येणारे 6 चेंडू. आता मात्र गरज आहे ती 24 धावांची. इतिहास आमचा असतोय नवा वाचून बघा तुम्ही कवा. इतिहास आमचा असतोय नवा वाचून बघा तुम्ही कवा. तुम्ही किती बी ताकद लावा प्रशांत दादाची आहे ग हवा. तुम्ही किती बी ताकद लावा प्रशांत दादाची आहे ग हवा. तुम्ही किती बी ताकद लावा प्रशांत दादाची हवा. तुम्ही किती बी ताकद लावा प्रशांत दादाची हवा. 6 चेंडू आणि गरज आहे ती 24 धावांची. 6-24 समीकरण. आता मात्र कुठेतरी मोठे फटके खेळल्याशिवाय पर्याय नाहीये तो 52 संघाला. कारण सुरुवातीला गोलंदाजीमध्ये तेवढी ताकद धार दिसली नाहीये. त्यानंतर मात्र आलेला फलंदाज प्रत्येक फलंदाज देखील इथे जास्त योगदान देऊ शकला नाहीये. आता मात्र हा सामना मात्र शेवटच्या षटकामध्ये येऊन ठेपलाय. तो येणारे 6 चेंडू. गरज आहे ती तब्बल 24. गोलंदाज आपण पाहतोय जतीन म्हात्रे. याचा वापर लेफ्ट हँड उर्ध विकेटने हा चेंडू फेकला गेलाय. चेंडू हवेमध्ये आहे. झेलवरती विकेट आलाय. हो व्हॉट अ कॅच. क्या बात है. जबरदस्त. मैदानामध्ये उतरल्यानंतर ती करावी लागते. त्यासाठी जरी आमच्या धावा जास्त असल्या संदेश तरी मात्र मला देखील कुठेतरी या धावा अजून जास्त बनवायच्या आहेत. त्या अनुषंगाने ती फिल्डिंग आपल्याला मैदानामध्ये पाहायला मिळाली ती विकी म्हात्रेची. अप्रतिम झेल त्यांनी टिपलाय आणि इथे मात्र फलंदाजाला व्हावं लागलं बाद. आता येणारे चेंडू 5 आणि गरज आहे ती 24 धावांची. गोलंदाज आपण पाहतोय जतीन म्हात्रे. याला पहिल्या चेंडूवरती विकेट मिळाली आहे. मोठा फटका केल्याचा प्रयत्न. चेंडू हवेमध्ये आहे. या सीते मात्र चेंडू अडकवला जातो. जबरदस्त फिल्डिंगचा प्रयत्न परंतु षटकार. तिकडनं प्रेक्षकांच्या इशारा आलाय. साली विकीने देखील तिकडनं सांगितलंय षटकार आलाय. बघा प्रयत्न केले होते त्यांनी. आता मात्र 4 चेंडू आणि 18 धावांची गरज आहे. सामन्यामध्ये चुरस निर्माण होते कारण आम्ही देखील संघर्ष करणं जाणतोय. ते दाखवून देतोय फलंदाज कुणाल पाटील.
अजून एक मोठा फटका. आम्ही हार मानायला तयार नाही आहोत, आम्ही लढणार इथे हे दाखवून देतोय. ज्या अनुषंगाने इथे मात्र कुणाल पाटील खेळतोय. 2 चेंडूमध्ये 2 षटकार इथे ठोकले गेलेत. येणारे आता 3 चेंडू आणि 12 धाबांची गरज आहे. 3-13 होताना नेहमीच पाहिलेला, पण आता 3-12चं समीकरण आहे. म्हणजे एखादा चेंडू तुम्हाला डॉट फेकावा लागेल, त्यानंतर मात्र फलंदाजाला देखील कुठेतरी प्रयत्न करावे लागतील. कारण फलंदाजाचा देखील हाच प्रयत्न असेल की मला देखील आता इथे ताकद दाखवायचीच आहे. कारण 6 चेंडूमध्ये 24 धावांची गरज असताना पहिला चेंडू निर्धाव, त्यानंतर मात्र विकेट. आणि इथे मात्र जर पाहायला गेलं तर जबरदस्त प्रयत्न कुणाल पाटीलचं राहिलंय. येणारे 3 चेंडू आणि 12 धाबांची गरज आहे. जतीन मात्र पुन्हा एकदा इथे मात्र शॉर्ट ऑफ प्लेयर मारण्याचा प्रयत्न, ऑन साइडला बॉडी स्ट्रॉंग आउटकडे निश्चित चेंडू अडकवण्याचा प्रयत्न, डायरेक्ट हिट होईल का? नाहीये. इथे मात्र 2 धावा पूर्ण केल्या गेल्यात आणि या 2 धाब्याने मात्र धावसंख्या जाऊन पोहोचली ती 32 वरती. येणारे 2 चेंडू आणि आता मात्र गरज आहे ती 10 धाबांची. 2 चेंडू 10 धाबा. जबरदस्त सामना. असं वाटलं नव्हतं सुरुवातीचे पहिल्या षटकामध्ये 14 आल्यानंतर दुसरा षटक विशाल म्हात्रेचा निर्णायक राहिला. त्यानंतर मात्र संघर्ष केला जातोय तो वावंजा संघाचा फलंदाज कुणाल पाटीलच्या माध्यमातून. जबरदस्त बॅटिंग इथे केली जाते. 2 चेंडू 10 धाबा. दोन चेंडू 10 धाबा. जतीनचा पुढचा चेंडू कुणालसाठी. कुणाल सज्ज मारण्याचा प्रयत्न. इथे मात्र फाईन लेगच्या दिशेने चेंडू जातोय. सीमा पार होईल का? यस, इथे आलाय हा चौकार. क्या बात आहे. जबरदस्त काय सामना झालाय. जरा जोरदार टाळ्या होते सामन्यासाठी, कारण अप्रतिम लढत लढली जाते. 6 चेंडू 24 धावांची गरज असताना इथे मात्र आता 1 चेंडू आणि 6 वरती सामना येऊन ठेपलाय. जबरदस्त 18 धावा तब्बल 5 चेंडूंमध्ये आतापर्यंत पूर्ण केल्या गेल्यात. आता एका फटक्याचं काम आहे, परंतु इथे जितेश का हा चेंडू निर्णायक फेकेल की मैदानामध्ये ज्याने अक्षरशः धावांचा बनवा पेटवलाय, विजयाकडे वाटचाल करतोय तो मात्र कुणाल पाटील. हा मोठा फटका खेळेल का? हा मोठा प्रश्न आहे. जबरदस्त सामना आहे मैदानामध्ये. वावंजा वर्सेस खुटारी या 2 संघांमधली लढत आहे. फायनलच्या अगोदरची फायनल तुम्ही बघताय. आता फायनल बाकी आहे, परंतु प्रेक्षकांसाठी फायनलची मेजबानी बघा. जबरदस्त काय सामना झालाय. 1 चेंडू 6 धाबा. हो, इथे मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, परंतु तो प्रयत्न सफल. जबरदस्त इथे प्रयत्न केले ते कुणाल पाटीलने, पण शेवटच्या मोमेंटला मात्र सामना गमवावा लागला आणि 5 धाब्याने मात्र हा सामना मात्र गमवावा लागला. तो वावंजा संघाला आणि या मेगा फायनल मध्ये प्रवेश करतोय तो चैतन्येश्वर खुटारी. वलवली संघाने एक टॉस साठी. चला खुटारी संघ हँडशेक करा. वावंजा संघ व्हेरी गुड. तुम्हाला सर्वांना चषक मिळणार आहे. तो सन्माननीय नंदकुमार म्हात्रे साहेब, प्रभाग क्रमांक 1 चे अध्यक्ष यांचे शुभ हस्ते आपण फायनलच्या अंतिम सामन्याचा टॉस करूया. विकीला 500 रुपये, गोमाशेठ म्हात्रे आणि त्याचबरोबर जतीनसाठी देखील 1000 रुपये आलेत, कारण त्याने हा शेवटचा चेंडू नक्कीच निर्णायक फेकला. तर मॅन ऑफ द मॅच विशाल म्हात्रे या आणि टॉस साठी देखील या. वलवली टीम कॅप्टन आपण लगेच या. वलवली संघ आलाय. कॅप्टन विशाल म्हात्रे कॅप्टन पाठवा, बाकीचे हँडशेक करतील. कॅमेरामॅन फोकस करो स्टेजवर. कॅमेरामॅन, क्या बात आहे. फायनल खुटारी विरुद्ध वलवली. इतिहास सांगतो वलवली 2 वेळा चॅम्पियन झालाय. त्यांना किताब पटकवायचा आहे, परंतु खुटारी त्यांच्या विरोधात. आणि टॉस करतील भावी नगरसेवक प्रभाग क्रमांक 1 नंदकुमारजी म्हात्रे यांचे शुभ हस्ते. फायनलचा टॉस संदीप पाटील सर. ऑन द मॅच.
नक्कीच इथे विशाल म्हात्रेला आपण मॅन ऑफ द मॅच देतोय. जबरदस्त परफॉर्मन्स बॅटिंग करत असताना त्यांनी आपल्या संघासाठी तब्बल अप्रतिम खेळ दाखवत असताना 22 धावांची खेळी साकारली आणि गोलंदाजीमध्ये वलवली वॉन द टॉस. क्या बात आहे. सन्माननीय नंदकुमार म्हात्रे साहेब प्रभाग क्रमांक 1 चे अध्यक्ष, त्यांचा आपण सन्मान करतोय. मी A1 जोडीला विनंती करतो की आपण यांचा सन्मान करायचा आणि त्यानंतर नंदकुमारजी म्हात्रे साहेबांना विनंती करेल की विशाल म्हात्रेला आपण मॅन ऑफ द मॅचचा किताब देऊन सन्मानित करायचा आहे. सुरुवातीला आपला सन्मान सोहळा आणि तिकडे पारितोषिक देखील. चला बिखी ज्याने जो झेल टिपला त्याच्यासाठी गोमाशेठ म्हात्रे यांच्या वतीने 500 रुपये आणि जतीनसाठी 1000 रुपये. रॉकी भाई पाटील, अक्षय पाटील असतील आमचे अमोल जावई आहेत, यांना देखील आम्ही शुभेच्छा देतोय. परंतु विशाल म्हात्रे या मॅचचा हिरो ठरलाय, मॅन ऑफ द मॅच. टॉस प्रत्येक वेळी तो पराभूत झाला परंतु प्रत्येक वेळी तो सामना जिंकला. बघा क्या बात आहे. टॉस जिंकणं म्हणजे सामना जिंकणं नव्हे, प्रत्येक वेळी टॉस पराभूत झाला आणि सामना जिंकला आणि फायनललाही टॉस त्याने गमावलाय. संदीप पाटील सर. विकीला इथे पारितोषिक दिला जातो. त्याचबरोबर जतीन ज्याने शेवटचा षटक हाताळला त्याला देखील इथे 1000 रुपयाचं पारितोषिक. जतीन म्हात्रे बोलला शेठ पाटील यांचे भाचा आहेत आणि त्यांना शुभेच्छा. प्रवीणजी घरात या, तुमचा सन्मान केला जाईल व्यासपीठावरती. सामना सुरू करायचं. बघा टॉस जिंकले वलवली संघ, आपला निर्णय लगेच घ्या आणि एकाच साईडने खेळवला जाईल ही फायनल. याची नोंद घ्या कारण वेळ आपल्याकडे कमी आहे म्हणून आयोजक कमिटीचे हा निर्णय. पंच सचिन आणि मनोज या गोष्टीकडे लक्ष द्या, खेळाडूंना सांगून द्या तसं. चेंडू बेगा वलवली संघ बघा प्रवीण आता पाहायला मिळतंय तो वलवली आणि खुटारी, 2 विलेचा चॅम्पियन वलवली आणि 1 विलेचा चॅम्पियन खुटारी. इथे 3ने पुढे जाईल की बराबरी करेल कोण खुटारी हे आपल्याला पाहायचं आहे.